कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या खासगी आणि महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षकांना BLO म्हणजेच मतदार नोंदणी अधिकारी सारखी कामं लावू नयेत यासाठी विविध संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात 2015 साली याचिका दाखल केली होती। यावेळी न्यायालयानं शिक्षकांना BLO कामाची सक्ती करू नये आणि जे शिक्षक BLO म्हणून काम करणार नाहीत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असा आदेश दिला होता। असं असताना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या खासगी आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांना BLOचं काम देण्याला शिक्षकांनी आक्षेप घेतलाय। न्यायालयाच्या आदेशानुसार अशी कामं लावू नयेत अशी मागणी सर्व खासगी आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी यांना या मागणीचे निवेदन देण्यात आलं। BLO सारखी अशैक्षणिक कामं शिक्षकांना भरपूर लावली जात होती, ती लावली जाऊ नयेत, शाळांचा विस्कळीतपणा होऊ नये म्हणून आपण 2015 साली मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली होती। त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी शाळांच्या संघटना आणि महापालिका क्षेत्रातील संघटना यांच्या वतीनं केस दाखल केलेली होती आणि मान्य हायकोर्टानं या केसमध्ये आम्हाला स्टे दिलेला आहे आणि तो स्टे आत्तापर्यंत कंटिन्यू आहे। आणि तथापि काल या ठिकाणी काही शिक्षकांना आमच्या ऑर्डरी काढलेल्या आहेत BLOच्या, जे आमच्या या संघटनांचे सभासद आहेत। त्यामुळं हा स्टे आम्हाला असल्यामुळं ह्या ऑर्डरी तुम्ही मागे घ्याव्यात म्हणून आपण या ठिकाणी उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी साहेबांना भेटलेले आहे आणि त्यांना ह्या न्यायालयाच्या निर्णयाचा आणि कंटिन्युएशन जे असलेला स्टेचा ते सगळे कागदपत्र दिलेले आहेत आणि आम्ही विनंती केलेली आहे की या कोणत्याही शिक्षकाला तुम्ही ऑर्डर काढू नयेत, पर्याय व्यवस्था करावी आणि मग जर का तुम्ही पर्याय व्यवस्था न करता आमच्यावर काही भविष्यकाळामध्ये कारवाईचा बडगा वगैरे असा जर काही जबरदस्ती करणार असाल तर आपल्याला ह्या न्यायालयाच्या स्टेचा अवमान केला म्हणून आपल्याला कंटेम्प्ट करावा लागेल आणि रस्त्यावरची लढाईसुद्धा करावी लागेल, अशा प्रकारचा इशारा आपल्या माध्यमातून मी या कलेक्टर साहेबांना देतो आहे। यावेळी राजेंद्र कोरे, विलास पिंगळे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, दिलीप माने, वैशाली पाटील, जयश्री कांबळे, साताप्पा पाटील, संतोष आयरे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते।